1 आणि 2 जूनला मध्य रेल्वेवर 36 तासांचा ब्लॉक, 10 आणि 11 नंबर प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार। त्यानंतर 16 किंवा त्यापेक्षा अधिक डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील, रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती। उद्यापासून मध्य रेल्वेवरील प्रवास टाळलेलाच बरा। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे शुक्रवारी 187 तर शनिवारी 535 लोकल रद्द। ब्लॉक दरम्यान शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी द्यावी, रेल्वेचं सरकारी आणि खासगी संस्थांना आवाहन। पालघर रेल्वे स्थानकावरील रुळावर घसरलेले मालगाडीचे डबे बाजूला करण्याचं काम पूर्ण। अप आणि डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं सुरू, मात्र डहाणू विरार लोकल सेवा ठप्प। पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्यास 4 ते 5 तास लागणार। बोईसर पालघर या भागातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या भागातून एसटी महामंडळानं सोडल्या बस, तर लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस मधूनही प्रवाशांना प्रवास करण्याची सोय। पालघर मालगाडी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होणार। पश्चिम रेल्वेचे DRM नीरज वर्मांची माहिती। संध्याकाळपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याचाही व्यक्त केला विश्वास। विरार डहाणू लोकल सेवा सुरू, तर तब्बल 25 तासांनी धावली पहिली लोकल। पालघर जवळ मालगाडीचे 8 डबे घसरल्यानं कालपासून लोकल सेवा होती ठप्प। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये अजय तावरेवर कारवाई। वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख पदाचा चार्ज काढला। आरोपी अतुल घटकांबळेचंही निलंबन। अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरेला 14 कॉल्स। पुणे पोर्शे अपघात पोलिसांकडून नवा खुलासा। विशाल अग्रवालनं कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला, त्यांच्या व्यवसायामध्ये कुणाची भागीदारी होती याचा खुलासा व्हावा, म्हणजे त्याला वाचवणाऱ्यांची नावं समोर येतील। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। ससून रुग्णालयामध्ये घडलेली बाब ही दुर्दैवी। जे काम करायला येतो तेच करायला हवं। केवळ 2 ते 3 जणांचा स्टाफ यात गुंतलाय, इतर सगळे डॉक्टर्स योग्य पद्धतीनं काम करतात। ससूनचे डीन विनायक काळे यांचं वक्तव्य। पुणे रॅश ड्रायव्हिंग AI द्वारे जिवंत करणार, अपघाताची घटना डिजिटल पुराव्यासाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय। पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर। पुणे अपघातातील पोर्शे गाडीचे तांत्रिक पुरावे नष्ट होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून खबरदारी। पोलिसांकडून पोर्शे गाडी पॅक। पोर्शेचे जर्मनीचे प्रतिनिधी पुण्यात येण्याची शक्यता। पुणे अपघात प्रकरणी जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळ सदस्याची चौकशी होणार। महिला आणि बाल न्याय मंडळाच्या आयुक्तांचे चौकशीचे आदेश। आरोपी डॉक्टर तावरे विशाल अग्रवाल यांच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल, संशय येऊ नये म्हणून केला व्हॉट्सअप कॉल। दोघांचं संभाषण झाल्याचे CDR मधून समोर। पुणे अपघात प्रकरणी पोलिसांच्या भूमिकांना छेद देण्याचं काम सुरू। पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। आमदार संजय शिरसाट यांचा विरोधकांना टोला। कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पुणे अपघात प्रकरणावर आणि आरोग्य खात्यातील संबंधित धक्कादायक खुलासे 4 जून नंतर करणार। सुषमा अंधारेंचा इशारा। पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार मुलाचाही समावेश। नाना पटोलेंचा गंभीर आरोप। अपघातग्रस्त गाडीतून दोघे उतरले, ते कोण होते, पटोलेंचा सवाल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।